दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नगरामध्ये साईंच्या पालखीचे आयोजन केले होते. नगरामधील सगळं वातावरण अगदी साईमय झालं होतं. मागील 10 वर्षांपासून चालू असलेल्या या पालखी सोहळ्याला वर्षानुवर्षे नवीन भक्तांची संख्या वाढत चालली होती. सुधीर काका हे मागील 10 वर्षांपासून पालखी सोहळ्याचं नेतृत्वाचं काम करायचे. पालखी कुठे थांबणार, पुढील टप्पा किती वेळात गाठायचा, वाटेत सर्व साई भक्तांची जेवणाची आणि तब्येतीची काळजी घ्यायची, अशा अनेक जबाबदाऱ्या सुधीर काकांवर असायच्या. पण यावर्षी सुधीर काका जरा चिंतेत होते. कारण यावेळी पालखीला 10 वर्ष पूर्ण होत असल्याने मंडळाने कॉलेजमधील अनेक तरुण मुलांना सुद्धा पालखीला येण्यास परवानगी दिली होती. नुकत्याच वयात आलेल्या त्या 16-17 वर्षांच्या मुलांवर त्या पालखीच्या प्रवासात अंकुश ठेवणे जरा कठीण होते. त्यात त्या सर्वांची जबाबदारी ही सुधीर काकांवरच होती. पण शेवटी साईंचं नाव घेत त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. असेच मग काही दिवस निघून गेले आणि शेवटी पालखीचा दिवस उजाडला. मुंबईमधील त्यांच्या ठिकाणावरून पालखी शिर्डीच्या दिशेने रवाना झाली. नगरामध्ये पालखीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती. रस्त्यावर सुंदर रांगोळीच्या नक्षी काढण्यात आल्या होत्या. सगळीकडे साईंच्या भजनांचा सूर पसरला होता आणि नगरामधील लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून त्या सोहळ्याचे दर्शन घेत होते. असेच मग 5-6 तासांनंतर ते सर्व नगरामधून बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागले. आता जरा स्थानिक भक्तांची गर्दी कमी सुद्धा झाली होती. फक्त आता पूर्ण पालखीचा प्रवास करणारे भक्तजन त्या पालखीसोबत पुढे निघाले होते. सुधीर काका आणि त्यांचे काही जुने सहकारी त्या पालखीमधील सर्वांवर लक्ष ठेवून होते. तरी एकूण 50-60 साई भक्त त्या संपूर्ण पालखी प्रवासात सहभागी झालेले होते. असेच 1-2 दिवस निघून गेले. ते सर्व दुपारच्या जेवणासाठी एका गावामध्ये थांबले होते. दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीचे जेवण आणि विश्रांतीसाठी ते एखाद्या वाटेत लागणाऱ्या मंदिरात, गावातील शाळेत किंवा एखाद्या गुरुद्वाऱ्यामध्ये थांबत असत. तसेच ते त्या दिवशी वाटेत लागलेल्या एका गावातील शाळेमध्ये दुपारच्या जेवणासाठी थांबले होते. पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या गावामध्ये प्रवेश करताच एक कुत्रा त्या पालखी सोहळ्यात सहभागी झाला होता. तो त्या सर्व साई भक्तांसोबत त्या पालखीबरोबर चालत होता. त्या सर्वांनी त्या कुत्र्याला मोती असं नाव दिलं. तरी आता त्यांनी शहरापासून बऱ्याच लांबचा पल्ला पार केला होता. जेवण झाल्यावर ते सर्व पुढील प्रवासासाठी निघणार होते. मोती कुत्रासुद्धा त्यांच्यामध्येच तिकडे घुटमळत होता. ते सर्व आता पुढील प्रवासासाठी निघणार होते. पण त्यापूर्वी सुधीर काका आणि त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांमध्ये काही चर्चा चालू होती. ते सर्व जरा गंभीर भासत होते. असंच मग त्यांची चर्चा संपल्यावर सुधीर काका पुढे आले आणि ते जमलेल्या त्या सर्व पालखीसोबत आलेल्या साई भक्तांशी संवाद साधू लागले. तर साई भक्तांनो, आपण आपल्या प्रवासातील बऱ्यापैकी पल्ला पार केला आहे. पण आता पुढील प्रवासापूर्वी मला तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना द्यायची आहे. आपला आता प्रवास हा काही वेळासाठी एका जंगलामधून होईल. त्यामुळे आमच्या या भूतकाळातील अनेक अनुभवांवरून मला तुम्हाला सर्वांना सावध करायचे आहे. आपल्यासोबत साईंचे आशीर्वाद आहेतच, ते नक्कीच आपलं रक्षण करतील. पण तरीही आपण सुद्धा सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण ती वाट ही काहीशी वेगळीच आहे. कदाचित त्या वाटेवर तुम्हाला कोणालाही तिकडे तुमच्या एखाद्या नातेवाईकाचे दर्शन घडेल. ते तुम्हाला त्यांच्या जवळ यायला सांगतील. किंवा कदाचित त्या जंगलामधून तुम्हाला तुमच्या एखाद्या ओळखीच्या माणसाच्या आवाजात हाक ऐकू येईल आणि ते तुम्हाला त्या जंगलामध्ये बोलवतील. पण काहीही झाले तरी त्या मायाजाळामध्ये अडकू नका. साईंच्या नावाचा जप करत त्या वाटेवर सर्वांसोबत चालत राहा, सुधीर काका बोलले. काकांकडून ते सर्व ऐकून ती नवीन आलेली मुलं एकमेकांकडे पाहू लागले. पण त्यातील काहींना मात्र त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. रमेश, अजय आणि अनिकेत हे तिघे मित्रसुद्धा अगदी पहिल्यांदाच त्या पालखीसाठी आलेले होते. काय वाटतं, काकांनी सांगितलं ते खरं असेल काय? अजय बोलला. मला नाही वाटत रे ते खरं, पण बघू आपल्याला काही अनुभव येतोय का, असे बोलून रमेश हसू लागला. असंच मग त्या सर्वांचा पुढील प्रवास चालू झाला. मोती कुत्रासुद्धा त्यांच्या त्या प्रवासामध्ये सहभागी झाला होता. 1-2 तासांचा प्रवास करत ते सर्व त्या जंगलाच्या वाटेला लागले.
रमेश, अजय आणि अनिकेत तिघेही जरा सर्वांपासून मागे मागेच चालत होते. जेवणानंतर त्या भर उन्हात चालून ते तिघेही जरा दमले होते. वाटे सुधीर काकांनी त्यांना सर्वांपासून मागे चालताना पाहून हटकलं आणि सर्वांसोबत एकत्र चालण्यास सांगितले. तेवढ्यापुरते ते पटापट चालत सर्वांमध्ये मिसळले. पण पुन्हा सुधीर काकांचं लक्ष नाही हे पाहून ते हळूहळू मागून चालू लागले. यार, किती गरम होतंय, घामाने पूर्ण भिजलोय मी. त्यात सकाळपासून चालून पाय सुद्धा जाम दुखू लागले आहेत, अनिकेत बोलला. अरे, आमची सुद्धा तीच हालत आहे, रमेश आणि अजय पाणी पीत बोलले. तेव्हाच त्यांना अचानक मागून एक आवाज आला. काय रे पोरांनू, दमलात काय? पहिलंच वर्ष आहे वाटतं तुमचं पालखीला. तो कोणीतरी अनोळखी माणूस त्या तिघांशी बोलत त्यांच्यासोबत चालू लागला. तुम्ही कोण? आधी बघितलं नाही तुम्हाला? अजयने त्या माणसाला विचारले. त्यावर तो माणूस बोलू लागला. तुम्ही मागच्या गावात थांबला होता ना, तिकडचाच आहे मी. इकडेच पुढे जंगलामध्ये एक तलाव आहे, तिकडेच मासे पकडायला जातोय मी. तुम्ही पण येता का सोबत? इकडेच जवळ आहे. तो माणूस त्या तिघांना विचारू लागला. ते तिघेही त्या गरमीने वैतागले होते आणि चालून दमले सुद्धा होते. जायचं का यांच्यासोबत? जरा मस्त पाण्यात डुबकू आणि लगेच निघू. तसं पण जवळच आहे ना ते तलाव, रमेश बोलला. नको रे, सुधीर काकांना कळलं ना तर वाट लागेल आपली आणि आपल्याला परतीचा रस्ता पण माहीत नाही, अजय बोलला. चिंता कशाला करताय, मी आहे ना. त्या तलावाजवळून या जंगलाच्या बाहेर पडायचा एक शॉर्टकट रस्ता आहे. उलट तुम्ही त्या सर्वांच्या अगोदर बाहेर पडाल, तो अनोळखी माणूस बोलला. तसे ते तिघेही त्या माणसासोबत तलावाकडे जाण्यास तयार झाले. तसं त्या माणसाने काहीसं मिश्किल हास्य केलं आणि तो त्यांना जंगलाच्या आत तलावाच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. आजूबाजूला दाट झाडी पसरली होती. अशाच त्या झाडींमधून वाट काढत ते चौघे चालले होते. आता 5-10 मिनिटं झाली, पण तलाव काही अजून आलं नव्हतं. तसं मग अनिकेत बोलला. ओ काका, अजून किती लांब आहे? तुम्ही तर बोलला होता 2-3 मिनिटांवर आहे तलाव म्हणून. ते तिघेही जरा दमले होते. अरे हे काय, आता आलंच की, तो माणूस बोलला. आणि तोच. ते सर्व त्या दाट झाडींना पार करून त्या तलावापाशी पोहोचले. ते तलाव हे जंगलाच्या अगदी मधोमध होतं. समोरचं ते स्वच्छ निळेशार पाणी त्या तिघांनाही आता आकर्षून घेत होतं. अरे, आता वाट कसली बघताय, चला पटापट पाण्यात उतरू, असे बोलून ते तिघेही पाण्याच्या दिशेने जाऊ लागले. मागे उभा राहून तो माणूस त्यांच्याकडे पाहून विक्षिप्तपणे हसत होता. पण इकडे ते तिघे मात्र अगदी संमोहित झाल्यासारखे पाण्यामध्ये उतरण्यासाठी जात होते. पण तोच. त्यांना अचानक त्या जंगलामधून कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला. तो कुत्रा धावत त्यांच्या दिशेने येत होता. त्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून ते तिघेही जरा भानावर आले. त्यांनी समोर पाण्याकडे बघितलं आणि समोरचे ते दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मगाशी स्वच्छ निळशार दिसणारं ते तलावाचं पाणी आता अचानक घाणेरडं आणि गाळयुक्त दिसू लागलं होतं. त्यांनी पटकन मागे त्या माणसाकडे पाहिले आणि ते भीतीने पुरते हादरले. त्या मगाशच्या माणसाने अचानक एखाद्या पिशाच्याचं रूप घेतलं होतं. त्याचे डोळे पूर्ण सफेद झालेले, त्याचे दात आता सुळ्यांसारखे बाहेर आले होते आणि तो रागाने दात विचकवत त्या तिघांच्या दिशेने चालत येत होता. तुम्हाला आता कोणीच वाचवू शकणार नाही माझ्या तावडीतून, तो पिशाच्य जोरजोरात हसत बोलू लागला. पण तेव्हाच त्या जंगलातून सुधीर काका आणि तो मोती कुत्रा बाहेर आला. तसे ते सुधीर काका त्या पिशाच्याला बोलले. मी असेपर्यंत या तिघांचे तू काहीच वाकडं करू शकणार नाहीस. गप कुमान इकडून निघून जा, नाहीतर तुझा साफ नायनाट करून टाकेन. तसं तो मोती सुद्धा त्या पिशाच्यावर जोरजोरात भुंकू लागला. तसं मग पुढच्या क्षणी तो पिशाच्य जोरजोरात ओरडत तिकडून अचानक कुठेतरी गायब झाला. समोरील तो सर्व प्रसंग पाहून ते तिघेही पुरते घाबरले होते. तसं मग सुधीर काका त्या तिघांना ती वाट सोडून जंगलामध्ये आल्याबद्दल ओरडू लागले आणि मग त्यांना त्या जंगलाच्या बाहेर घेऊन जाऊ लागले.
तो मोती कुत्रा त्यांना बाहेर पडायचा रस्ता दाखवत होता आणि सुधीर काका मागून त्या सगळ्यांचं रक्षण करत चालले होते. ते तिघेही भीतीने पूर्ण थरथरत होते. तसं मग बाहेर पडायचा रस्ता सापडताच मोती धावत बाहेर आला. तसं ते सर्व त्याच्या मागे धावत त्या जंगलाच्या बाहेर पडले. ते सर्व आता त्या जंगलातील मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचले होते आणि समोरून पालखी आणि ते सर्व साईभक्त चालत येताना त्यांना दिसले. पण तेव्हाच त्यांना आणखीन एक आश्चर्याचा धक्काच बसला, कारण समोर त्या पालखीसोबत सुधीर काका सुद्धा चालत येत होते. त्यांनी पटकन मागे पाहिलं, पण त्यांना जंगलामध्ये वाचवायला आलेले सुधीर काका तिकडे नव्हतेच. मग जंगलामध्ये त्यांना मोतीसोबत कोणी वाचवलं होतं? तेव्हाच मोती त्या पालखीजवळ गेला आणि पुन्हा त्या सर्वांसोबत चालू लागला. तेव्हाच त्या सर्वांना कळून चुकलं की त्यांना त्या संकटातून चक्क साईंनीच वाचवलं होतं. श्री गुरुदेव दत्तांचे अवतार असणाऱ्या साईंनी आणि गुरुदेव दत्तांच्या त्या श्वानानेच त्या पिशाच्यापासून त्या तिघांचीही सुखरूप सुटका केली होती. नाहीतर कदाचित त्या पाण्यात पुढे पुढे जाऊन त्यांचा जीव गेला असता. समोर अचानक जंगलातून त्या तिघांना आलेलं पाहून सुधीर काका सुद्धा जरा आश्चर्यचकितच झाले. तेव्हा त्या तिघांनी सगळा घडलेला प्रसंग सुधीर काकांना सांगितला. तसं मग त्या सर्वांनी साई नामाचा घोष करत त्या साईनाथांचे आभार मानले.